हॅलो, हा आपला क्वेश्चन पेपर आहे. याच्यामध्ये तुम्ही लास्टला पहिला हॉल इफेक्ट ड्रॉ द सर्किट डायग्राम टू डिटरमाइन द हॉल कोएफिशिएंट अँड मेक द नेसेसरी कनेक्शन. हे आपल्याला ही प्रोसिजर दिलं आहे. तिथं ऑर म्हटलेलं आहे. ऑर म्हटलेलं आहे म्हणजे फक्त एकतर कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डसाठी मेजर करायचं आहे, एकतर कॉन्स्टंट करंटसाठी मेजर करायचं आहे. आणि लास्टला पाहिलं तुम्ही डिटरमाइंड हॉल कोएफिशिएंट अँड मोबिलिटी ऑफ अ चार्ज कॅरियर ऑफ अ गिवन सॅम्पल. याला जरी एम लिहिलं तरी चालेल. एम आपण लिहिलेलं नाही आहे. एम काय लिहायचं मी तुम्हाला सांगतो. आणि मोबिलिटी ऑफ चार्ज कॅरियर आपल्या प्रॅक्टिकलमध्ये लिहिलं नाही, ते पण लिहायचं आहे. आणि फक्त तुम्हाला एकच प्रॅक्टिकल करायचं आहे. म्हणजे एक तर कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डसाठी घ्यायचं आहे, एक तर कॉन्स्टंट करंटसाठी घ्यायचं आहे. ऑर म्हटलेलं आहे. आता ते सांगतील सर काय करायचं आहे, की दोन्ही घ्यायचे का एकच घ्यायचे. पण ऑर म्हटलं आहे त्याचा अर्थ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डसाठी घ्यावं लागेल. आणि नाहीतर ऑरचं असेल, ऑरचं ऑरचं हे सगळ्यात वरती सुरुवातीला दिसतं. मेजर ऑफ हॉल व्होल्टेज फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ मॅग्नेटिक फील्ड किपिंग कॉन्स्टंट. प्लॉट द ग्राफ ऑफ हॉल व्होल्टेज वर्सेस मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एकतर हे येईल, एकतर एखाद्याला हे येईल, नाहीतर हे लास्टचं येईल. दोघीपैकी कोणतं बी येईल. नाही तर ऑर म्हटलेलं आहे, दोघी पण येऊ शकतात. त्यामुळे सर सांगतील काय करायचं आहे, त्याच्यानुसार करायचं आहे. काही चेंजेस सरांनी सांगितलं तर ते चेंजेस करायचं आहे. एम सांगतो मी. इथं एम आहे थेअरीमध्ये जा, तुम्हाला एम दिसेल. एम हे सेकंड एम लिहायचं टू कॅल्क्युलेट द हॉल कोएफिशिएंट कॅरियर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सॅम्पल मटेरियल. आपल्या प्रॅक्टिकलच्या याच्यामध्ये ॲपरेटस जसं सेम राहिलं तरी चालेल, नाही तर हे लिहिलं तरी चालेल. थेअरी रीड करून घ्या तुम्ही. तुम्हाला जर हॉल इफेक्ट, व्हॉट इज हॉल इफेक्ट विचारलं तर ही डेफिनेशन सांगायची. इफ अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड, अ पोटेन्शियल डिफरन्स विल जनरेट इन द कंडक्टर विच इज परपेंडिक्युलर टू बोथ मॅग्नेटिक फील्ड अँड करंट. दिस फिनॉमेना इज कॉल्ड हॉल इफेक्ट. एवढी डेफिनेशन तरी सांगितलं तरी चालेल, नाही तर समजून घ्या काय आहे ती, आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला पटेल तशी डेफिनेशन बनवून तुम्ही सांगू शकता. मराठीतून सांगितलं तरी समजून घेता ते. इथं थेअरी पूर्ण रीड करून घ्या, तुम्हाला समजेल काय करायचं आहे. तर मी थोडक्यात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तर जी आपली लांब प्लेट आहे त्याच्यावरती एक सेमीकंडक्टर, एकदम सेमीकंडक्टर होतं. 4 स्क्रू होते, त्याच्यामध्ये एक छोटं सेमीकंडक्टर आहे, जर्मॅनिक क्रिस्टल. ते जर्मॅनिक क्रिस्टलवर आपले सगळे प्रयोग करतो आहे. तर ते सर विचारू पण शकता. आपण जसे उत्तर देऊ तसं त्याच्यानुसार ते प्रश्न विचारतील. मग सेमीकंडक्टर कुठे आहे, कोणतं क्रिस्टल आहे, असं विचारू शकता. किंवा कोणते चार्ज कॅरियर असतील त्यामध्ये, एन चार्ज कॅरियर आहे का, होल आहे का, असे प्रश्न विचारू शकता. आपण जसे उत्तर देत जाऊ तसे विचारत जातील. म्हणजे लोअरही करतील किंवा हायर पण प्रश्न विचारतील. जर हॉल इफेक्टचं उत्तर दिलं तर हे छोटे प्रश्न नाही विचारणार ते. तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर बी ही मॅग्नेटिक फील्ड परपॅन्डिक्युलर अप्लाय केली. जसं आपण इलेक्ट्रोमॅग्नेटने अप्लाय केले तसं बी परपॅन्डिक्युलर अप्लाय केली आहे, जे आपल्याला हॉरिझॉन्टलला दिसते. आणि करंट आहे, करंट ते एक्स ॲक्सिसला गेलं. इथं जर पाहिले तुम्ही ॲक्सिस, तर एक्स ॲक्सिसला करंट अप्लाय केलेलं आहे. डब्ल्यू समोर लिहिलं आहे, छोटी व्हाईट पट्टी दिसते तिथून करंट अप्लाय केलेलं आहे. हे सी सी जी ते कॉन्स्टंट पॉवर सप्लाय करतं आहे. आणि करंट निगेटिव्ह इलेक्ट्रॉन दिसतं तुम्हाला, जो गोल केलेला आहे त्याच्यामध्ये मायनस साईन लिहिलं आहे. तर इलेक्ट्रॉन हा फ्लो करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा तिकडून येण्याचा प्रयत्न करतो. पण मॅग्नेटिक फील्ड परपॅन्डिक्युलर अप्लाय केल्यामुळे तो इलेक्ट्रॉन आहे तो वरच्या साईडला चालला जातो आहे. हे सेम आहे आपल्या नदीसारखं आहे. आपल्या नदीमध्ये एक आपण ह्या किनाऱ्याहून त्या किनाऱ्यात जाण्याचा प्रयत्न केला, आणि जर पाण्याचा फ्लो जास्त असेल तर आपण पाण्यासोबत वाहून जातो. तसंच हा इलेक्ट्रॉन हा तिकडून येण्याचा प्रयत्न करतो या साईडला, पण मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे तो वरच्या साईडला चालला जातो आहे. ही फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलनुसार आहे. जर त्यांनी विचारलं की कोणत्या रूलनुसार हे घडतं आहे, तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलनुसार हे घडतं आहे. तर आपण करंट एक्स ॲक्सिसला ॲप्लाय केली आहे, मॅग्नेटिक फील्ड झेड ॲक्सिसला आहे, आणि वाय ॲक्सिसला व्होल्टेज आपण मेजर करतो. म्हणजे हे तिन्ही गोष्टी एकमेकांना परपॅन्डिक्युलर आहे. प्रश्न विचारू शकता की कोणती गोष्ट कोणत्याला परपॅन्डिक्युलर, तर तिन्ही गोष्टी एकमेकांना परपॅन्डिक्युलर आहे. मॅग्नेटिक फील्ड पण, करंट पण आणि व्होल्टेज पण. तर इथं रीड करून घ्या तुम्ही. फॉर्म्युला पण दिला आहे. फॉर्म्युला हा हे काही महत्त्वाचे नाही आहे, पण हा फॉर्म्युला आपल्याला पण दिला. आर एच इज व्ही एच .टी आपण आय .बी. बीच्या जागेवर आपण एच घेतला आहे. एच म्हणजे मॅग्नेटिक स्ट्रेंथ आहे,
आणि बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. तर आपण मॅग्नेटिक फील्ड नाही मेजर करत तर मॅग्नेटिक स्ट्रेंथ मेजर करतो आहे. फरक आहे. तर विचारू शकता बी इज टू म्यू एच वगैरे असं फॉर्म्युला विचारू शकता, कारण आपण क्लासिकलमध्ये शिकलो आहे, क्लासिकल इलेक्ट्रोडायनेक्समध्ये. तर कदाचित विचारू शकता. हॉल कोएफिशियंट हा फॉर्म्युला खालचा महत्त्वाचा नाही आहे, हा महत्त्वाचा आहे. आणि मोबिलिटीचा दिलेला नाही तर पण मोबिलिटीचा आपल्या प्रॅक्टिकलमध्ये आहे, तिथून मोबिलिटी आपल्याला काढायची. मोबिलिटी काढणं गरजेचं आहे. त्यासाठी मोबिलिटीसाठी म्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू आर एच दिला आहे. सिग्मा म्हणजे कंडक्टिव्हिटी आणि सिग्मा इज इक्वल टू 1/रो आहे. रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी. त्याच्यानुसार कसं काढायचं ते जर मी PDF सेंड केले त्याच्यामधून पाहिलं असेल, त्याच्यामधून लिहिलं असेल तर तुम्हाला समजेल. मी परत सेंड करून देईल एकदा, तिथून रीड करून घ्या तुम्ही. इथे रीड केल्यानंतर प्रोसिजर पण पाहू शकता. इथं प्रोसिजर तरी व्हर्च्युअल लॅबसाठी खाली रिअल लॅबसाठी तुम्ही रीड करू शकता. करंट कॉन्स्टंट तुम्ही रीड करून घ्या, सगळी तुम्हाला समजेल. सेम आपण जसं परफॉर्म केलं आहे तशीच ही प्रोसिजर आहे. सेल्फ इव्हॅल्युएशन लास्टला दाखवतो मी. आणि सिम्युलेटर लॉग इन केल्यानंतर आपलं सिम्युलेटर उघडून जाईल. मी डायरेक्ट लॉग इन केलेलं आहे, तेच उघडतो. तर इथं मी डेस्कटॉप साईट ऑन केली का? डेस्कटॉप साईट ऑन आहे. तर इथं तुम्हाला गॉस मीटर आणि पॉवर सप्लाय दिसत असेल. तर आपल्या इथं 3 होते. एक गॉस मीटर होता, एक पॉवर सप्लाय होता आणि एक करंट आपला हॉल करंट आणि हॉल व्होल्टेज मोजण्यासाठी 2 मल्टीमीटर होते. म्हणजे एक बॉक्स होता, मी दाखवून देतो कसा आहे तो. इथं असेल मॅग्नेटिक फील्डवरचा हॉल इफेक्ट सेटअप केला. पहा, तर करंट आणि व्होल्टेज दिसतं आहे तुम्हाला. तर हा एक होता, पॉवर सप्लाय होता आणि गॉस मीटरचा होता. तर आधी तुम्ही काय करा, डायरेक्ट सुरुवातीला आपल्याला कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डसाठी घ्यायचा आहे. राईट, कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डसाठी घ्यायचं आहे. पण मी म्हणेल की आधी सगळ्यांची मॅग्नेटिक फील्ड मेजर करून घ्या तुम्ही 0पासून तर 2 अँपियरपर्यंत सगळ्यांची मेजर करून घ्या आणि मागे पेन्सिलने राईट करून घ्या. नंतर ती आपल्याला कामात येणारच आहे. मग आता मी इथं इन्सर्ट प्रोब म्हणतो. हॉल प्रोब आहे ना, ती इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये ठेवल्यानंतरच ती मेजर करता येईल ना. तर मी इथं इन्सर्ट प्रोब म्हणतो. तर इथं इन्सर्टमध्ये झाली, क्लिक ऑन द वूड म्हणतो. तर आता इलेक्ट्रोमॅग्नेट हे दोन्ही इलेक्ट्रोमॅग्नेटच्या मध्ये ठेवलेले आहे. पॉवर सप्लायने आपण करंट व्हॅरी करू आणि करंट व्हॅरी झाल्यामुळे इथं गॉसमीटरवर रीडिंग दिसेल. आपला आता दिसते तुम्हाला 0.1482. ही किती करंट 1 अँपियर. तुम्ही पाहिलं 1 अँपियरला किती गॉस म्हणजे किती मॅग्नेटिक फील्ड ते दाखवते. आपल्या इथं 1482 दाखवेल, कारण काय आपलं जे गॉसमीटर आहे ते गॉसमध्ये रीडिंग दाखवत आहे. हे जे रीडिंग दाखवत आहे 0.1482 हे टेस्लामध्ये दाखवत आहे. हा प्रश्न विचारू शकता की 1 टेस्ला म्हणजे किती गॉस. तर 1 टेस्ला म्हणजे 10⁴ गॉस म्हणजे 10,000 गॉस असा प्रश्न विचारू शकता. तर हे माहीत राहू द्या. आता करंट 0 अँपियरला तर नाही, 0 अँपियरला तर 0 गॉस येईल आणि 0.5ला पण नाही घेता येणार. इथं 1 अँपियरच्या खाली जात नाही, पण 0.5ला आपल्या गॉसमीटरवरती घेऊन घ्या तुम्ही जे रीडिंग येईल ते. आता मी 1 अँपियरला दिसतं आहे तुम्हाला 0.1482. आता 1 अँपियरचा 1.5 अँपियरवर जातो, तुम्हाला चेंज झालं पाहिजे 0.22 म्हणजे आपल्या इथं येईल 2223. पूर्ण असं पण येणार नाही, 2222 दाखवेल आपल्या इथं. तर इंटू 10 करायचं आहे आपल्याला, म्हणजे 2220 रीडिंग येईल. ते रीडिंग राईट करायचं आहे. 2 अँपियरला राईट करून घ्यायचं. पेन्सिलने मागच्या पेजवर लास्ट पेजवर लिहून घ्यायचं आहे, कारण आपल्याला कधी कामात येणार आहे. 0.2964 इंटू 10⁴ केलं तर आपल्याला गॉसमध्ये जे रीडिंग येतं तेच रीडिंग येतं ह्याच्यामध्ये पण. इथं तुम्ही पाहिलं पॉवर सप्लायवर पण चेंज होतो आहे. 0 ते 2 आलेलं आहे, पण 2 सेट केलं आहे, 2 दिसतं इथं पॉवर सप्लायवर. मी 1 केलं, इथं पण 1 आलं पॉवर सप्लायवर. झूम करून पाहिलं तर पॉवर सप्लायवर पण 1 अँपियर आलेलं आहे, म्हणजे इथं पण चेंज होत आहे. तर हॉल प्रोब अशी ठेवून हे रीडिंग्स घेऊन घ्यायचे आहेत सुरुवातीला. मॅग्नेटिक फील्ड वर्सेस करंट, पॉवर सप्लाय आणि गॉसमीटरवरती घेऊन घ्यायचं. जे मधलं ठेवलेलं आहे मधला बॉक्स करंट आणि व्होल्टेजचा, त्याला हात नाही लावायचं सुरुवातीला. हे झाल्यानंतर आता हे सगळे रीडिंग घेतल्यानंतर एक कॉन्स्टंट
करंटला हे सेट करून द्यायचं. मी 2 एम्पियरला सेट करतो. 2 एम्पियरला सेट करून दिलं म्हणजे आता काहीतरी कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड या इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये आहे 0.296 दाखवत आहे. म्हणजे आपल्या इथे दाखवेल 296 × 10 म्हणजे 2960 ही रीडिंग येईल आपल्या इथं. तर ही रीडिंग घ्यायची आहे कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड म्हणून. फॉर कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड H = 2960 गॉस हे लिहायचं आहे. आणि नंतर ऑब्झर्वेशन नंबर काढल्यानंतर टेबल काढल्यानंतर हॉल करंट आणि हॉल व्होल्टेज मोजायचं आहे. त्यासाठी हे आपण स्विच करू. आता याचं काम पूर्ण झालेलं आहे. गॉस मीटरचं काम झालेलं आहे. आता पॉवर सप्लाय आणि करंट आणि व्होल्टेजचं काम आहे. तर मी इथं मॅग्नेटिक फील्ड वर्सेस करंट आहे त्याच्या जागेवर मी हॉल इफेक्ट सेटअप चूज करतो. हॉल इफेक्ट सेटअप आला. इथं तुम्हाला दिसते प्लेट दिसते एक आणि त्याच्यामध्ये एकदम स्क्रू दिसत आहे छोटे छोटे 4 स्क्रू दिसतं तसे 4 स्क्रू. त्याच्यामध्ये एक छोटीशी प्लेट आहे. ती छोटीशी प्लेटवर आपल्याला एक्सपेरिमेंट करायचे आहेत. तर त्या छोटीशी प्लेट आहे ती जर्मॅनियमची आहे. तर आपण इथं चॉईस करू पण पहिले आधी इन्सर्ट करू. इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये इन्सर्ट करायचे आधी. इन्सर्ट केले मी मध्ये ठेवले. आपण वूडवर क्लिक करतो मध्ये गेली. आता दिसत असेल मी कॉन्स्टंट पॉवर सप्लाय पॉवर सप्लाय 2 एम्पियरला सेट केला होता. 2 एम्पियरला सेट केला होता. 2 एम्पियरच आहे. आणि गॉसमीटरवर रीडिंग असेल तुम्हाला जर गॉसमीटरवर परत चेक केलं तुम्ही हॉल प्रोबने तर तुम्हाला दिसेल की 0.2964 काय जे आलं ते 2222 काय आलं तर ते रीडिंग परत येईल. आता इथं करंट 1.0 दाखवतं आहे. इथं पण सेम आहे. स्विच इकडे तिकडे करायचं आहे. जर स्विच इकडे तर करंट दाखवतं आहे मिली ॲम्पियर म्हणतं आहे तर 1.0 दाखवतं आहे. आपण सुरुवातीला इथं 0 सेट नाही होत. इथं डायरेक्ट 1 सुरू होतं. आपण पण 0 रीडिंग घ्यायची नाही. 0ला जर घेतलं तर मीन येईल ॲव्हरेज रेशो येईल VH/IH व्होल्टेज करंट येईल. तो रेशो इन्फानाईट येईल. त्यासाठी 1 स्टार्ट करायचं आहे. 0 स्टार्ट नाही करायचं. त्या 1 एम्पियरला सेट केल्यानंतर 1 मिली ॲम्पियरला सेट केल्यानंतर इथं चेंज करून घेतो. जर्मॅनियम आपला मटेरियल पण जर्मॅनियम म्हणजे सिलेक्ट मटेरियलमध्ये दुसरे मटेरियल असेल तर दुसरे मटेरियल असतं. इथं जर्मॅनियम आहे तर जर्मॅनियमच घेतलं आहे. थिकनेस आपल्या थिकनेस आहे 5 × 10⁻² सेंटीमीटर आहे. 5 × 10⁻² सेंटीमीटर आहे म्हणजे आपल्या मिलीमीटरमध्ये येईल 0.5 मिलीमीटर. 0.5 मिलीमीटर राईट. 5 × 10⁻² सेंटीमीटर म्हणजे 0.5 मिलीमीटर. असं प्रश्न विचारू शकता सोपे 0.5 मिलीमीटर किंवा मीटरमध्ये किती ते पण तुम्ही काढून घ्या किती येईल. आता आणि 0.005 येईल असं येईल. तुम्ही चेक करून घ्या काय येईल. 5 × 10⁻4 मीटर येईल. मीटरमध्ये हॉल करंट तर 1 मिली ॲम्पियरला सेट करायचं आहे. सुरुवातीला 1 मिली ॲम्पियरला सेट करायचं आहे. लगेच स्विच चेंज करायचं आहे म्हणजे व्होल्टेज दिसेल आपल्याला. मग इथं शो व्होल्टेज म्हणतो तर इथं व्होल्टेज दिसायला लागलं पहा 11.502 आणि इथं पण मिली व्होल्टला आलं. जे रेड साईन आहे रेड लाईट आहे तो व्होल्टला आलेला आहे म्हणजे व्होल्टेज दाखवत आहे. तर आता मी इथून हॉल करंट चेंज करेल आणि हॉल व्होल्टेज म्हणजे करंट स्विच इकडे तिकडे करायचं आहे. आता मी शो करंट म्हणतो आणि आता शो करंटला 1 दाखवते तर मी 1.5वर जातो. 1.5 आलं. आता मी शो व्होल्टेज म्हणतो म्हणजे स्विच तिकडे करतो तर 17.253 आलं. परत शो करंट म्हणतो म्हणजे स्विच इकडे केलं 2 मिली ॲम्पियरला जाईल. 2 मिली ॲम्पियरला गेला. शो व्होल्टेज म्हणाला आता म्हणजे स्विच तिकडे करेल 23.005. असं व्होल्टेज इन्क्रीज होत जाईल. जसं करंट इन्क्रीज होत जाईल 1, 1.5, 2 तसं व्होल्टेज येत जाईल. आणि ते व्होल्टेजचा रेशो घ्यायचा आहे आणि जो रेशो येईल तो असेल आपला VH/IH. तो फॉर्म्युला टाकल्यानंतर त्यांचा मीन करायचा आहे आधी. ते मीन आल्यानंतर 5च रीडिंग घ्यायचे जास्त नाही घ्यायचे. मीन घ्यायचा आणि तो मीन VH/IHच्या जागेवर टाकायचा Z तर दिलेलाच आहे आपल्याला. आणि H म्हणजे कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड घेतलेली आहे आपण जी घेतली असेल ती. आणि त्याच्यानं डिवाईड केल्यानंतर आपल्याला हॉल कोएफिशियंट भेटून जाईल. आणि ग्राफसाठी फक्त काय करायचं आहे जे VH/IH हे दिले रीडिंग्स त्यांच्याने ग्राफ काढायचा आहे आणि तो स्लोप टाकून Z/H फॉर्म्युला टाकून ते करता येतं तुम्हाला. आता कॉन्स्टंट करंटसाठी म्हणजे एखाद्याला कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डसाठी येईल आणि एखाद्याला कॉन्स्टंट करंटसाठी येईल. म्हणजे दोघींना म्हणजे एकाच जणाला दोघी करायची कदाचित येणार नाही. म्हणजे एक तर तुम्हाला कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डसाठी करावं लागेल एक तर कॉन्स्टंट करंटसाठी करावं लागेल किंवा सर सांगतील दोघी करा तर दोघी करावं लागतील. तर कॉन्स्टंट करंटसाठी काय करायचं आहे आपण आधी कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डसाठी केलं होतं. आता कॉन्स्टंट करंटसाठी काय करायचं आहे तर कॉन्स्टंट करंट सेट करण्याचा आधी
आपण टेबल काढल्यानंतर हॉल व्होल्टेज आणि मॅग्नेटिक फील्ड आणि जे VH बाय एच आणि अपॉन मीन केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड आधी राईट करून घ्यायची. तर झिरोला तर झिरो ते आपण ते झिरो घेणार नाही आहे. आधीच आपण रिडिंग घेतलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की आधीच रिडिंग घेऊन घ्या. मी परत दाखवून देतो मॅग्नेटिक फील्ड वर्सेस करंट. तर इथं झिरो आहे तर मी परत इन्सर्ट प्रोब म्हणतो. म्हणजे आता प्रोबमध्ये गेली, ऑल प्रोब क्लिक ऑन द मध्ये गेली. आता ही 2 मिली ॲम्पियरला 2 ॲम्पियरला आहे. तर करंट 1 ॲम्पियरला सेट करतो. जे 1 ॲम्पियरला आहे ते लिहायचं. 0.5 सुरुवात करायची आपण. 0.5ला जी रिडिंग येईल ते लिहायचं आहे. आपल्या इथं 1482 दाखवेल, इथं 0 पॉईंट दाखवत आहे कारण टेस्लामध्ये माहिती आहे तुम्हाला. आणि आता 1ला दाखवलं आहे. 1.5वर जाऊ. ॲम्पियरमध्ये करंट नाही लिहायचं, डायरेक्ट फक्त मॅग्नेटिक फील्ड लिहून घ्यायची. मॅग्नेटिक फील्ड 5 रिडिंग घेऊन घ्यायच्या. 1.2 ॲम्पियरपर्यंत घेऊन घ्यायची रिडिंग्स. ते मॅग्नेटिक फील्ड लिहिल्यानंतर आता कॉन्स्टंट करंट सेट करायचं. कॉन्स्टंट करंट याचं काम झालं आहे. आता गॉस मीटरचं काम झालं आहे. आता मी चेंज करतो हॉल इफेक्ट सेटअपवर. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट करंट सेट करायचं. कॉन्स्टंट करंट कसं सेट करणार, तर इथं हॉल करंट दिलं आहे. हॉल करंट 3 मिली ॲम्पियरवर सेट करतो. तुम्ही किती पण करू शकता, 3 मिली ॲम्पियर, 1 मिली ॲम्पियर, 3 मिली ॲम्पियर नीट येतं आपल्या याच्यावरती, म्हणून 3 मिली ॲम्पियरला सेट केलं आहे. आता ते करंट दाखवत आहे. आता ही जी सेमीकंडक्टर तो मध्ये टाकलेला नाही, मी मध्ये टाकतो. इन्सर्ट हॉल प्रोब म्हणतो. तर मध्ये गेला, क्लिक ऑन द म्हणतो. तर हां, आता मध्ये गेलेलं आहे. तर सेमीकंडक्टरमध्ये आता जे व्होल्टेज दाखवेल ते सगळं दाखवत आहे, पण व्होल्टेज दाखवत नाही. ठीक नाही. शो करंट, शो व्होल्टेज आता दाखवायला लागला. 3 मिली ॲम्पियरला 25.880. म्हणजे सुरुवातीला जे पहिलं असेल मॅग्नेटिक फील्ड 2 ॲम्पियरला आहे. हे कॉन्स्टंट याला दाखवत आहे. आता 1 ॲम्पियर म्हणजे काय करायचं आहे परत सांगतो. इथं कॉन्स्टंट करंटसाठी आधी मॅग्नेटिक फील्ड राईट केली आपण, बरोबर. नंतर कॉन्स्टंट करंट सेट करण्यासाठी हॉल करंट सेट करायचा. म्हणजे हा बॉक्स आहे ना, याच्यावरती हॉल करंट सेट करायचा. मिली ॲम्पियरवर स्विच केल्यानंतर 3 मिली ॲम्पियरला करंट सेट करायचं कॉन्स्टंट, आणि त्याच्यावरती आपल्याला व्होल्टेज करायचं. म्हणजे स्विच व्होल्टेजवर सेट करून द्यायचं, म्हणजे शो व्होल्टेज म्हणायचं. आता व्होल्टेज दाखवायला आता तिथं हात लावायचा नाही त्या बॉक्सला. आता फक्त मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं. मॅग्नेटिक फील्ड कशाने चेंज होईल, तर पॉवर सप्लायने चेंज होईल. आता इथं 1 ॲम्पियरला आहे, तर मी 1 ॲम्पियरला काय रिडिंग येत आहे, 17.253. म्हणजे 1 ॲम्पियरला जे माझं मॅग्नेटिक फील्ड असेल त्याच्यासमोर मी हे माझं व्होल्टेज लिहिल 17.253. ठीक आहे. तर 1.5ला करेल, म्हणजे मी पॉवर सप्लायचं करंट इन्क्रीज केलं, 1.5ला आलं, तर माझं मॅग्नेटिक फील्ड पण चेंज होईल. मॅग्नेटिक फील्ड 1.5ला जे होतं त्याच्यासमोर माझं व्होल्टेज 25.800 दाखवतं आहे, ते मी लिहिल. आता मी 2 ॲम्पियरवर जातो. 2 ॲम्पियरवर 34.507. म्हणजे मी 2 ॲम्पियर पॉवर सप्लायवर चेंज केलं. मॅग्नेटिक फील्ड 2 ॲम्पियरला जे होतं त्याच्यासमोर आलं 34.507. हे व्होल्टेज आपण राईट करायचं आहे. असे 2 ॲम्पियरपर्यंत राईट करायचं आहे. हे झालं कॉन्स्टंट करंटसाठी. तुम्हाला मग ऑब्झर्वेशन टेबलपासून मॅग्नेटिक फील्ड काढायची, हॉल कोएफिशियंट काढायचं आहे. त्याचं युनिट नाही दिलं आहे तुम्ही, तर युनिट मी जी दिले ते PDF पाहून घ्या. त्याच्यामध्ये दिलेलं आहे ओमेगा सेंटीमीटर पर गॉस, किंवा क्युबिक मीटर पर कोलम पण येतं, किंवा क्युबिक सेंटीमीटर पर कोलम पण येतं. तर ओमेगा सेंटीमीटर पर गॉसच लिहा. ते कसं आलं ते सांगता पण येईल तुम्हाला. ओमेगा सेंटीमीटर पर गॉस पाहून घ्या ते. आणि नंतर कॉन्स्टंट करंटसाठी पण तसेच फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकून सेम युनिट पण सेम येईल. हॉल कोएफिशियंटसाठी ओमेगा सेंटीमीटर पर गॉस. मोबिलिटी काढायची. मोबिलिटी काढणं महत्त्वाचं आहे, कारण दिलेलं आहे तिथं टू डिटरमाइन द हॉल कोएफिशियंट आणि मोबिलिटी काढायची. तर मोबिलिटी काढण्यासाठी दिलेला आहे फॉर्म्युला आपल्याला μ = σ × RH. तिसरं दिलं आहे μ = σ × RH. तर सिग्मा आता दिलेलं नाही आहे, तर सिग्माच्या जागेवर रो दिलेला आहे. रोची व्हॅल्यू म्हणजे रेझिस्टिव्हिटी आपल्याला पण दिलेलं राहील. मटेरियलची रेझिस्टिव्हिटी काय आहे, तर मटेरियलची रेझिस्टिव्हिटी सहसा करून 10 ओमेगा सेंटीमीटर दिलेलं असेल, 10 ओमेगा. तर फक्त काय करायचं आहे, तर फक्त जो हॉल कोएफिशियंट आलेला आहे, हॉल कोएफिशियंट RH आलेला आहे, त्याला 10ने डिवाईड करायचं आहे. 10ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू भेटेल ती म्यू असेल. इतकं सिम्पल आहे. आता म्यू निघाल्यानंतर ते तुम्ही रिझल्ट वगैरे लिहून घ्या. आता याच्यावर क्वेश्चन काय येतील ते मी सांगतो.
तर मोबिलिटी हा एक डेफिनेशन, मोबिलिटीची एक डेफिनेशन येईल. व्हॉट इज हॉल इफेक्ट हा प्रश्न येईल. हॉल कोएफिशियंट काय असतं ते पण विचारू शकता. मोबिलिटीसाठी सांगून द्यायचं रेशो ऑफ ॲव्हरेज ड्रिप व्हेलॉसिटी ऑफ अ चार्ज कॅरियर्स टू अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. असं सिम्पल सांगितलं. रेशो आहे म्हणा दोन, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि चार्ज ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इलेक्ट्रिक फील्डचा रेशो आहे. मोबिलिटी म्हणजे ॲव्हरेज ड्रिप व्हेलॉसिटी आणि अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड यांचा रेशो आहे. एवढं सांगितलं तरी भरपूर आहे. आणि पुढचा प्रश्न विचारू शकता की हॉल पोटेन्शियल कसं काय डेव्हलप झालं, म्हणजे हॉल व्होल्टेज जे भेटतं तुम्हाला ते कसं काय डेव्हलप झालं त्याचं उत्तर तुम्ही शोधून घ्या. तुम्हाला जर समजलं, मी जेव्हा एक्सप्लेन केलं सुरुवातीला थिअरीमध्ये, कदाचित नाही समजलं, थिअरी रीडिंग करून घ्या, त्याच्यावर तुम्हाला समजेल की कसं काय करता होतं आहे निर्माण हॉल पोटेन्शियल किंवा हॉल व्होल्टेज कसं काय तयार होतं आहे. आणि ह्या कोणत्या रूलनुसार हॉल व्होल्टेज म्हणजे जे हॉल व्होल्टेज दाखवते आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणत्या रूलनुसार दाखवते, तर ते फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलनुसार दाखवत आहे. म्हणजे जर तुम्ही जी प्लेट ठेवलेली जर तुम्ही ती उलटी केली तर तुम्हाला जी निगेटिव्ह रिडिंग भेटते ते पॉझिटिव्ह भेटायला लागतं. ते हॉल व्होल्टेजच्या जागे ते तुम्ही निगेटिव्ह रिडिंग दिसत होते ते पॉझिटिव्ह दिसायला लागतील, कारण तुम्ही उलटं ठेवल्यामुळे. मग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलनुसार हे सगळं घडतं आहे. तर विचारलं तर कोणता रूलनुसार, तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि मोबिलिटीचा फॉर्म्युला विचारते. मोबिलिटीचा फॉर्म्युला तर माहिती आहे आपल्याला, म्यू इंटू सिग्मा इंटू RH, तो दिलेलाच आहे आपल्या याच्यामध्ये एक्सपेरिमेंटमध्ये. तर हाऊ डज मोबिलिटी डिपेंड ऑन इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, हा एक क्वेश्चन विचारू शकता. हाऊ डज मोबिलिटी डिपेंड ऑन इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. तर म्हणजे कंडक्टिव्हिटी आणि मोबिलिटीमध्ये काय रिलेशन आहे, तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे. म्हणजे जर मोबिलिटी वाढली तर कंडक्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी वाढली तर मोबिलिटी वाढते. सिम्पल आहे की जर चांगला कंडक्टर असेल तर त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते फास्ट फ्लो होतील. म्हणजे आपल्या साध्या पाईपसारखं जर आपल्या रेजिस्टन्ससारखं आहे. रेजिस्टन्स जसं जास्त वाढेल तसं ते स्लो होऊन जाईल इलेक्ट्रॉन्सचं फ्लो. तसं जे कंडक्टिव्हिटी आणि म्यूचं रिलेशन आहे ते तुम्ही पाहून घ्या. विच टाईप ऑफ चार्ज हॅज ग्रेटर मोबिलिटी, हा एक प्रश्न विचारू शकतो. कोणते चार्जला जास्त मोबिलिटी, म्हणजे कोणते चार्ज हे जास्त फ्लो होता, फास्ट फ्लो होता, तर फास्ट कोणते फ्लो होतात, जे हलके असतील तेच जास्त फास्ट फ्लो होतील. आपण सॉलिड स्टेटमध्ये पाहिले कोणते सर होते, मयूर सरांनी शिकवलं आहे आपल्याला, म्हणजे तुम्ही आले असतील तर. काय तर इलेक्ट्रॉन्स हे फास्ट फ्लो होता आणि होल्स हे स्लो फ्लो होता. म्हणजे जर कोणते चार्ज कॅरियरची मोबिलिटी जास्त आहे तर इलेक्ट्रॉनची जास्त आहे असं सांगून द्या. आणि युजेस विचारले जातील. युजेस कोणते हॉल इफेक्टचे, तर गॉस मीटर एक आहे. गॉस मीटर म्हणजे आपण जे गॉस मीटर यूज केलं आहे हॉल इफेक्ट्स मॅग्नेटिक फील्ड मेजर करण्यासाठी, तर एक यूज आहे की मॅग्नेटिक फील्ड आपण करतो हॉल इफेक्टच्या मदतीने ते गॉस मीटर काम करतं. म्हणजे जे यूज केलं आहे आपण, आणि ॲप्लिकेशन आणि वर्किंग एकाच म्हणजे एक्सपेरिमेंटमध्ये ॲप्लिकेशन पण दिसतं आहे आपल्याला गॉस मीटरचं, हॉल इफेक्टचं, आणि हॉल इफेक्ट एक्सपेरिमेंट पण दिसतो आहे आपल्याला. काय आहे युजेसमध्ये सांगू शकता की कोणतं सबस्टन्स आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी पण हॉल इफेक्टचा मदत केली जाते. सेमी कंडक्टर आहे, कंडक्टर किंवा इन्सुलेटर हे चेक करण्यासाठी पण हॉल इफेक्टचा मदत घेतली जाते. किंवा कोणते चार्ज कॅरियर आहे, इलेक्ट्रॉन आहे का होल्स आहे, हे चेक करण्यासाठी पण हॉल इफेक्टचा मदत घेतली जाते. हे सांगता येईल. 2 नेचर ऑफ चार्ज कॅरियर्स कॅन बी मेजर्ड, हे सांगता येईल. 2 युजेस, किंवा तुम्ही सर्च करून घ्या. स्पीडोमीटरमध्ये पण, डिजिटल स्पीडोमीटरमध्ये पण यूज केला जातो. भरपूर ठिकाणी हॉल इफेक्टचा मदत घेतली जाते, ते तुम्ही पाहून घ्या. आणखी मॅग्नेटो रेजिस्टन्ससाठी मी सांगतो. आता मॅग्नेटो रेजिस्टन्सचं कसं करायचं ते सांगतो मी. तर मॅग्नेटो रेजिस्टन्समध्ये पण सेम, आधी मॅग्नेटिक फील्ड मेजर करून घ्यायची आणि ती डायरेक्ट राईट करून घ्यायची पेजवरती. 0 अँपियरसाठी ती 2 अँपियरपर्यंत राईट करून घ्यायची. कशी मेजर करायची मी परत म्हणजे सांगितलं आहे तुम्हाला कसं करायचं आहे, तर मी तर एकदा शॉर्टमध्ये सांगतो. इन्सर्ट प्रूफ करायची, क्लिक ऑन द वूड, हॉल प्रूफमध्ये गेली. आता ही 2 अँपियरला दाखवत आहे, तुम्ही नीट जर पाहिलं पॉवर सप्लाय तर 2 अँपियरला दाखवत आहे. तर मी तर 1 अँपियरला सेट करतो. 1.5 ते तुम्ही घेऊन घ्या. 0ला 0 गॉसच येईल. तुमच्या इथं 144 गॉस लिहिलं असेल किंवा काय लिहिलं असेल ते कट करून द्या, ते 0 गॉस लिहून घ्या. 0 गॉसच रिडिंग घेते 0 अँपियरला. आणि ते 2 अँपियरपर्यंत लिहिल्यानंतर आपलं टेबल वगैरे काढल्यानंतर, ऑब्झर्वेशन टेबल कसा काढायचं तुम्हाला माहिती आहे. ते काढल्यानंतर आता मी 1 अँपियरला सेट केलं. आता मी हे याचं काम झालं, आता गॉस मीटरचं काम झालं आहे, तर गॉस मीटर मी गायब करतो. आता हा करंट आणि व्होल्टेजचा आलेला आहे.
तर इथं मी इन्सर्ट हॉल प्रोब करून देतो पहिले. क्लिक ऑन द वूड. आता इन्सर्टमध्ये झालेले आहे. आता फक्त या दोन्हींचंच काम आहे, पॉवर सप्लायचं आणि करंट आणि व्होल्टेजचं. तर करंटचं पण एकचदा काम म्हणजे एकचदा म्हणजे एकदा सेट केल्यानंतर सगळ्यांचं मॅग्नेटिक फील्ड वेगवेगळ्या मॅग्नेटिक फील्डसाठी मेजरमेंट घ्यायची, नंतर करंट चेंज करायचं. सांगतो परत एकदा. ही थिकनेस तर आपली तेच 0.5 मिलीमीटर जर्मॅनियम मटेरियल आहे. सेम करंट आपण 1 मिली ॲम्पेअरला सेट करायचं. सुरुवातीला 1 मिली ॲम्पेअरला इथे रिडिंगने आलेले आहे. शो करंट म्हणतो. आता रिडिंग आली 1 मिली ॲम्पेअरला. 1 मिली ॲम्पेअरला सेट केला गेल्यानंतर इथं पण पहिले पाहून घ्यायचं. इथं सुरुवातीला 0.5ला सेट करायचं. तर 1 ॲम्पियरला सेट झालं आहे. तर आपल्या इथं सुरुवातीला 0ला सेट करायचं. म्हणजे 0 हे मॅग्नेटिक फील्ड पूर्ण 0 करून द्यायचे. 0ला केल्यानंतर 0ला रिडिंग घ्यायची आपल्याला सुरुवातीला. प्रोब 0 ॲम्पियरला. तर 0 ॲम्पियर जे बॉक्स आहे, व्हर्टिकल बॉक्स आहे, उभा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीचा पहिल्या रिडिंगला प्रोब करंट जेव्हा 1 ॲम्पियर असेल, 0ची रिडिंग घेऊ नका. मी माझ्या प्रॅक्टिकलमध्ये जर पाहणार तर 0 सुरुवातीला सगळ्या पहिली लाईनमध्ये 0 लिहिले सगळे. तर 0 सगळे कॅन्सल करून टाका. ती रो घेऊच नका, 0ची रो घेऊच नका. तर डायरेक्ट प्रोब करंट घेताना 1 मिली ॲम्पियरपासून सुरू करा. तर 1 मिली ॲम्पियर लिहिल्यानंतर प्रोब करंटमध्ये 1 मिली ॲम्पियर लिहिल्यानंतर 0 ॲम्पियरला मॅग्नेटिक फील्डच्या 0 ॲम्पियरला म्हणजे पॉवर सप्लायच्या 0 ॲम्पियरला तर काय व्होल्टेज येतं ते लिहायचं. शो व्होल्टेज म्हणतो मी 5.751. आता मी स्विच याला सेट केलेलं आहे, व्होल्टेजला सेट केलं. आता इथं चेंज नाही करायचं. आता 1 मिली ॲम्पियरला जे रिडिंग येतील वेगवेगळ्या मॅग्नेटिक फील्डसाठी ते मेजर करायचं. वेगवेगळे मॅग्नेटिक फील्ड कसं काय चेंज होईल, तर पॉवर सप्लायने चेंज होईल. पॉवर सप्लाय इथून चेंज होतो. करंट 1 ॲम्पियर तर 1.5 केलं मी, नाही इथं 1.5 झालं. तुम्हाला दिसलं असेल की 1.5 झालेलं आहे. तर 1.5ला जी रिडिंग येईल ते व्होल्टेज इथं चेंज झालेलं आहे, ते व्होल्टेज लिहायचं. लगे मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचे. आता व्होल्टेजला हात नाही लावायचा, करंटला हात नाही लावायचा. 2 ॲम्पियर केला तर आता व्होल्टेज इथं आपोआप चेंज झालेलं आहे. म्हणजे मी पॉवर सप्लाय चेंज करतो फक्त. ही जी नॉब दिसतोय, मोठा बॉक्स दिसतोय, तिथून मी फक्त पॉवर सप्लाय चेंज करतो आहे. 2 ॲम्पियरला जी रिडिंग येईल ते राईट करतो आहे. आता हे 2 ॲम्पियरपर्यंत झालं. आता परत 0 ॲम्पियरसाठी करावं लागेल. मी 0 ॲम्पियरसाठी जी मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे पॉवर सप्लाय ते 0 ॲम्पियरला सेट करतो. म्हणजे 0 ॲम्पियरला आणलं मी करंटमध्ये 0 ॲम्पियर. इथं 0 ॲम्पियर नाही होते, इथं 1 ॲम्पियरपर्यंत होतं. तर 0 ॲम्पियरला करायचं आहे आपल्या इथं. 0 ॲम्पियरला करायचं आहे. हॉल करंट 1 मिली ॲम्पियरला होता. आता 1 मिली ॲम्पियरचं झालं आहे काम. तर सेकंड आपलं जी रिडिंग आहे ती घेतो आहे. सेकंड ही सगळे रिडिंग आहे ना हॉरिझॉन्टल घ्यायचे, व्हर्टिकल कोणतेच घ्यायचे म्हणजे आडवे घेत जायचे, उभी घ्यायची नाही. तर 1 मिली ॲम्पियर झाल्यानंतर 1.5ला घ्यायचं आहे. 1.5ला सेट झाल्यानंतर 1.5 शो करून दाखवतो मी तुला. 1.5 झालं आहे. आता 1.5 सेट केल्यानंतर याच्यावरती प्रोब करंट 1.5 सेट केल्यानंतर स्विच व्होल्टेजवर सेट करायचं. म्हणजे मिलीव्होल्टवर शो व्होल्टेज मिलीव्होल्ट म्हणजे वरती रेड लाईट मिलीव्होल्टवर यायला पाहिजे. आता 1.5ला जे रिडिंग येतं आहे ते 0साठी येतं आहे सुरुवातीला. इथं 1 ॲम्पियर आहे, पण आपल्या इथं मॅग्नेटिक फील्ड 0 करण्यासाठी, 0 क्रॉस करण्यासाठी पॉवर सप्लाय हा 0ला सेट करायचा. म्हणजे हा पूर्णपणे खाली करायचा. ही जी कांडी आहे ती पूर्णपणे 0ला सेट करायची आणि जी रिडिंग येईल ते रिडिंग घ्यायचं आहे 0 ॲम्पियरला. आता मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं. आता व्होल्टेजमध्ये काहीच म्हणजे या बॉक्समध्ये काहीच चेंज नाही करायचा. करंट आणि व्होल्टेजच्या याच्यामध्ये काहीच चेंज नाही करायचा. आता फक्त मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज करायची. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कशाने इन्क्रीज होईल, तर पॉवर सप्लायने इन्क्रीज होईल. पॉवर सप्लाय इन्क्रीज करतो. म्हणजे आता 1 ॲम्पियरला आहे ना, मी आता 1.5ला करतो. 1.5ला व्होल्टेज चेंज झालेलं आहे. ते व्होल्टेज आपण रिडिंग घ्यायचं आहे. 2 ॲम्पियरला करतो. 2 ॲम्पियरला जे रिडिंग आलं आहे ते राईट करायचं आहे. असं हे झालं. ऑल लिपिड्स असेच प्रत्येकासाठी 1.5 झालं. 2साठी घ्यायचे. 2 मिली ॲम्पियरला सेट केला. लगे इथून फक्त पॉवर सप्लाय चेंज करत जायचं, व्होल्टेज मेजर करत जायचं. 2.5ला करायचं. आता 2.5ला पॉवर सप्लाय सेट झाला आहे. 2.5ला इथं शो करंट दाखवतो तुम्हाला. शो करंट 2.5ला सेट झाला आहे. शो व्होल्टेज म्हटलं. आता इथं चेंज करायचं नाही. 0 ॲम्पियरला 0 ॲम्पियरला सेट करायचं. इथून मॅग्नेटिक फील्ड मेजर करायचे. इथं 0 ॲम्पियरपासून 1.5 2.5 असं मेजर करून 2पर्यंत मेजर करून घ्यायचं मॅग्नेटिक फील्ड. बस असंच करायचं आहे मॅग्नेटो रेजिस्टन्समध्ये. पण जे रिडिंग येत नसतील, येणार पण नाही, ते आपलं डिव्हाइस खराब असल्यामुळे येणार नाही रिडिंग, तर सरळ ग्राफ काढून घ्यायचा. आधी ग्राफमध्ये सरळ रेषा ओढून द्यायच्या. 4 रेषा ओढून द्यायचा. जो ग्राफ आपण काढला आहे जसं सेम तसाच ग्राफ काढून घ्यायचा. कसा म्हणजे 4 रेषा ओढून द्यायच्या.
काय म्हणता येईल व्हर्टिकल इंक्लाईन रेषा ओढून घ्यायच्या 0 अँपिअरसाठी 0.5साठी 1साठी आणि 1.5साठी आणि 2.2साठी पण करायचं. 2साठी पण म्हणजे 5 रेषा येतील मावताने. 5 रेषा येतील ते ओढून घ्यायच्या. सेम डायरेक्ट चित्र काढल्यासारखे काढून घ्यायचे. त्याच्यावरतून मग त्यांच्यावरती कुठे पण तुम्हाला जिथं पटेल तिथं डॉट देऊन द्यायचे, म्हणजे प्लॉट करून घ्यायचे पॉईंट्स. आणि ते पॉईंट्स ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहायचे, कारण असे येणार नाही. म्हणजे आधी ग्राफ काढायचा आहे, मग नंतर रिडिंग्स घ्यायचे. मग त्याच्यानुसार तर तुम्हाला राईट येईल. तर पर्सेंटेज फक्त एकच करायचं आहे आपल्याला, पर्सेंटेज इन्क्रीजिंग दाखवायचं आहे सुरुवातीला. म्हणजे आता सुरुवातीला जर 300 आलं असेल तर दुसऱ्या याला 600 दाखवा, तिसऱ्या याला 700 दाखवा. पण इन्क्रीज हा म्हणजे जवळजवळ सेम आणा. म्हणजे आता सुरुवातीला 300 आला तर दुसऱ्या याला 600 आला, चौथ्या याला किती यायला पाहिजे 900 यायला पाहिजे. अंदाज जवळजवळ सेम यायला पाहिजे. काही जास्त फरक पडला तर काही फरक पडत नाही, पण जर सेम आला तर जास्त रिडिंग ॲक्युरेट आहे असं दिसतं. बस मॅग्नेटो रेझिस्टन्सची डेफिनेशन विचारले जाईल काय आहे ते. तर ते टेंडन्सी आहे का मटेरियलची टेंडन्सी असते मॅग्नेटिक फील्डमध्ये, त्यांचा रेझिस्टन्स वाढतो. इतकं सिम्पल आहे. ते डेफिनेशन तुम्ही इंग्लिशमध्ये करून घ्या आणि ते सांगायचे बस. आणखी काय विचारलं आहे याच्यावरती युनिट तर नाही मॅग्नेटो रेझिस्टन्सला. हॉल कोएफिशियंट काय आहे ते विचारू शकतो. त्याचा हॉल इफेक्ट म्हणजे क्वेश्चन्स आहेत ते विचारले जाऊ शकता. आणि थेरी माहीत पाहिजे थोडीफार काय असेल ते. बस हॉल इफेक्ट काय आहे, कशा प्रिन्सिपलवर काम करतात तेच येतील याच्यामध्ये. एम तर माहिती आहे, एम टू डिटरमाइन मॅग्नेटो रेझिस्टन्स हे एम तर माहिती आहे. बस एवढंच.